मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पाटण तालुक्याचा दौरा करणार आहेत। या दौऱ्यामध्ये ते विविध ठिकाणी विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करणार आहेत। त्याचबरोबर मरळी इथं जाहीर सभा सुद्धा घेणार आहेत। लाडकी बहिणीचा तिसरा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे। या योजनेच्या लाभासाठी ज्या महिलांनी दुसऱ्या टप्प्यामध्ये नोंदणी केली त्यांच्या खात्यामध्ये 4,500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। राज्यातील एकही लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये म्हणून शिवसेनेच्या लाडकी बहिणी संपर्क अभियानाची सुरुवात झाली आहे। संपूर्ण राज्यभर शिवसेनेतील महिला पदाधिकारी अभियानाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींशी संवाद साधणार आहेत। महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत देण्यात येणारा कृषी पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आज होणार आहे। वरळीतील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया इथं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे। ताज्या मतदार यादीमधील आकडेवारीनुसार राज्यामध्ये सध्या 9,56,00,000 मतदार आहेत। 19,50,000 मतदार येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रथमच मतदान करणार आहेत। ट्रॉयच्या सूचनेनुसार येत्या 1 ऑक्टोबरपासून सिम कार्डमध्ये किरकोळ बदल केला जाणार आहे। या नव्या नियमामुळे युजर्सला त्यांच्या क्षेत्रामध्ये उपलब्ध असलेल्या नेटवर्कची माहिती मिळू शकणार आहे। नवरात्र उत्सव आणि ऑक्टोबर अखेरीस दिवाळीच्या निमित्तानं प्रवाशांकडून प्रवास नियोजन सुरू झालंय। रेल्वे मंडळानं यंदा 6,000हून अधिक उत्सव विशेष मेल एक्सप्रेस फेऱ्या चालवण्याची घोषणा केली आहे। मध्य रेल्वेवर रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे। विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीची कामं करण्यासाठी माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन ढिम्या मार्गावर ब्लॉक घेतला जाईल। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं 2025 मध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी सर्व शाळांना परीक्षा हॉलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश दिलेत। सीबीएसईशी संलग्न असलेल्या शाळांची नियमित अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। म्हाडाच्या 2030 घरांच्या लॉटरी अर्जदारांना भरघोस प्रतिसाद मिळतोय। या लॉटरीसाठी प्राप्त अर्जाची प्रारूप यादी म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाणार आहे। आज दावे हरकती दाखल करता येणार आहेत। गिरणी कामगार आपल्या हक्काच्या घरांसाठी आक्रमक झाले आहेत। मागण्या मान्य होत नसल्यानं 2 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी आंदोलन करण्याचा निर्णय गिरणी कामगार संघर्ष समितीकडून घेण्यात आला आहे। राज्यात आजपासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे। खान्देश नाशिकसह मराठवाड्यातील काही भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे। तर हवामान विभागातर्फे 5 ऑक्टोबरपर्यंत ढगाळ वातावरण राहील असा अंदाज वर्तवला गेला आहे। राज्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। त्यामुळे राज्यामध्ये बहुतेक धरणं ही 100% पर्यंत भरली आहेत। तर मराठवाड्यातील धरणं ही 75% दरम्यान भरली आहेत। अहमदनगरमध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सातत्यानं पाऊस सुरू असून पुन्हा धरण साठ्यामध्ये कमालीची वाढ झाली आहे। अनेक धरणांमधून विसर्ग देखील सुरू आहे। अहमदनगर जिल्ह्यातील अनेक धरणं ही 100% भरली आहेत। अक्कलकोटमधील कुरनूर धरणाची पाणीपातळी 100%वर पोहोचली आहे। काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे, माजी मंत्री सिद्धराम म्हात्रे यांनी कुरनूर धरणावर जलपूजन केलंय। जळगावमध्ये परतीच्या पावसानं धुमाकूळ घातलाय। एरंडोल तालुक्यामध्ये म्हसावद इथं कापूस, मका, उडीद, सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय। जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या 3 ते 4 दिवसांपासून जोरदार पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळतोय। 24-25 सप्टेंबरला झालेल्या पावसामुळे 515 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। या सर्वाधिक नुकसान कापूस आणि केळी पिकाचं झाल्याचा अंदाज कृषी विभागानं वर्तवलाय। बदलापुरातील पाटगावमध्ये ड्रोनच्या माध्यमातून शेतावर फवारणी केली जाते आणि तो प्रयोग यशस्वी झालाय। अवघ्या 5 ते 6 मिनिटांमध्ये ही फवारणी शक्य झाली आहे। पीएम किसान योजनेच्या 18व्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे। 18व्या हप्त्याची रक्कम ही 5 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। तर पुढे राजकीय क्षेत्रातली एक ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। महायुतीच्या प्रमुख नेत्यांची वर्षावर रात्री तब्बल 5 तास बैठक सुरू होती। बैठकीत महायुतीच्या जागा वाटपावर सविस्तर खलबत झाल्याची माहिती हाती आली आहे। विद्यमान आमदारांचा मतदारसंघ तसेच 3ही पक्षांनी दावा केलेल्या जागांवर सविस्तर चर्चा झाली आहे। 3 पक्षांचा दावा असलेल्या जागांवर कुठला उमेदवार विजयी ठरू शकतो, तिथली राजकीय आणि जातीय समीकरणं काय आहेत याचा विचार देखील या संपूर्ण बैठकीमध्ये झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। जिंकून येणाऱ्या जागा किती आणि कुठल्या जागा असणार आहेत, अधिक मेहनत कोणत्या जागेवर घेणं गरजेचं आहे यावर विचार विनिमय करण्यात आलाय। प्रचार आणि सभांची जबाबदारी त्याचबरोबर नियोजन या सर्व गोष्टींवर बैठकीमध्ये सखोल चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे।
बदलापूर अत्याचारातील आरोपी अक्षय शिंदेच्या दफनविधीसाठी जागा मिळाली नाहीये, त्यातच अंबरनाथच्या स्मशानभूमीच्या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं जाहीर निषेधाचे बॅनर झळकवले गेले आहेत। झूम ॲपवरून गाडी भाड्यानं घेऊन गाड्यांची विक्री करणाऱ्याच्या मागा ठाण्याला अटक करण्यात आली आहे। मीरा रोडच्या काशीगाव पोलिसांनी ही कारवाई केली आहे। सोलापुरात पिता पुत्राला अपहरण त्याचं करण्यात आलंय। सराफ दुकानकार असणाऱ्या दोघांवर माळरानावर सोडून देण्यात आले। या प्रकरणी अपहरणकर्त्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत। पोलीस विभागात नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येते। पुण्याच्या पोलीस आयुक्तालय कार्यालयामध्ये 152 रिक्त पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत। इच्छुक उमेदवारांना 3 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे। महिलांची सुरक्षा आणि रेल्वे प्रवासात वाढलेल्या गुन्ह्यांचं प्रमाण लक्षात घेऊन प्रवाशांसाठी कोपर ठाकुर्ली रेल्वे स्थानकामध्ये डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याअंतर्गत 2 पोलीस मदत केंद्रांचा शुभारंभ होणार आहे। वाशिमच्या मानोरा तालुक्यातील भुली ते फुलउमरी या रस्त्याचं काम अजूनही झालेलं नाहीये। उलट डांबरीकरणाच्या अतिशय निकृष्ट कामामुळे थेट रस्त्याच्या मध्यभागी पळसाचं झाड उगवलंय। यामुळे गुणवत्ता तपासात दोषी असल्याचं समोर आलंय। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाला 3 मोफत सिलेंडर देण्याची घोषणा राज्य सरकारनं केली आहे, परंतु अद्याप मोफत सिलेंडरचा लाभ त्यांना मिळालेला नाहीये। त्यामुळे मोफत सिलेंडर कधी मिळणार असा सवाल सध्या महिला विचारतायत। दसरा आणि दिवाळीच्या काळामध्ये ट्रॅव्हल्सचे तिकीट दर वाढवण्याची शक्यता आहे। दसऱ्याला तिकीट दर हे वाढण्याची शक्यता आहे, तर दिवाळीमध्ये सुद्धा तिकिटामध्ये किंचितची वाढ होऊ शकते असं मत ट्रॅव्हल्स व्यावसायिकांनी सांगितलंय। राज्यातील पहिली महिला MIDC नागपूर जिल्ह्यातील कन्हान इथं उभारण्यात येणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली। राज्याच्या औद्योगिक उभारणीमध्ये महिलांना सुद्धा प्राधान्य मिळावं यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। देशभरात वंदे भारत ट्रेनची क्रेज दिवसेंदिवस वाढत चालली आहे। एकीकडे सुमारे 125हून अधिक सेवा ही वंदे भारत ट्रेनच्या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये सुरू आहेत। चिली, कॅनडा, मलेशिया या देशांनी भारतातून वंदे भारत ट्रेन आयात करण्यात रस दाखवला आहे। कुलाबा वांद्रे सिप्स या मार्गिकेवरील मेट्रो 3 प्रकल्पाचा पहिला टप्पा आता दृष्टिक्षेपास पडतोय। त्यामुळे या टप्प्याच्या बांधकामासाठी ताब्यात घेतलेल्या 3 किलोमीटर अंतरातील 26 रस्ते मोकळे केले जाणार आहेत। तर मराठा आरक्षण प्रश्नावर लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत यंदा दसरा मेळाव्याचं आयोजन केलं जाणार आहे। हा मेळावा कुठे घ्यायचा, स्वरूप कसं ठेवायचं याबाबत नियोजन करण्यासाठी आज श्री क्षेत्र नगद नारायणगड इथं बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। या बैठकीला बीड जिल्ह्यातील मराठा आंदोलनातील समन्वयक आणि मराठा समाज बांधवांची उपस्थिती असून या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांच्या दसऱ्या मेळाव्याची रूपरेषा आणि ठिकाण ठरवलं जाणार आहे। बीड जिल्ह्यामध्ये दुसऱ्या दसरा मेळाव्याची परंपरा सुरू होणार आहे। महाराष्ट्रात राज्याच्या आरोग्य विभागानं सर्वांना मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतलाय। मोफत योजनेमुळे तब्बल 13 कोटी लोकांनी गेल्या वर्षभरामध्ये बाह्य रुग्ण विभागामध्ये उपचार घेतल्याचं समोर आलंय। राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठीच्या नोंदणी प्रक्रियेचं वेळापत्रक राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं जाहीर केलंय। विद्यार्थ्यांना 2 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी अर्ज भरता येणार आहेत। जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयामध्ये औषधांचा ठणठणाट पाहायला मिळतोय, त्यामुळे रुग्णांवर विना औषधं राहण्याची वेळ आल्याचं हे भीषण वास्तव समोर आलंय। उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयामध्ये 40 लाखांवर थकबाकी आहे। रुग्णालयात आग लागण्याच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत। यासाठी 11 शासकीय रुग्णालयामध्ये लवकरच अद्ययावत यंत्रणा राबवण्यात येणार आहे, ज्या सॉफ्टवेअरद्वारे आगीची घटना तात्काळ करणार आहे। हृदयविकाराचा झटका आल्यानंतर गोल्ड अवरमध्ये रुग्णाला उपचार मिळाल्यास त्याचे प्राण वाचण्यास मदत होते। KM रुग्णालयामध्ये 2022 मध्ये सुरू केलेल्या कॅथलॅबमध्ये स्टेमी प्रकल्पामुळे रुग्णांवर तातडीने एंजिओप्लास्टी करून 189 रुग्णांचे प्राण वाचले। मानपाड्यामध्ये 40 खाटांचं मल्टी स्पेशालिटी आणि अद्ययावत रुग्णालय उभारण्यात येणार आहे। यासाठी 21 कोटी 60 लाखांचा खर्च केला जाणार आहे। पावसातील साथीचे आजार रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेनं पुढाकार घेतलाय। मनपातर्फे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये तब्बल 150 आरोग्य शिबिरं घेण्यात येणार आहेत। यामध्ये 7986 रक्त नमुन्यांचं संकलन करण्यात आलंय। महाराष्ट्रातील 11 आणि तमिळनाडूमधील 1 असे एकूण 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी महाराष्ट्र प्रशासनातर्फे प्रस्तावित केलं गेलंय। किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे।
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी 8,500 कोटी निधी MMRDA कडून मंजूर करण्यात आला आहे। या निधी अंतर्गत घाटकोपर येथील माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर येथील झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन केलं जाणार आहे। मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत म्हणून महावितरणानं सुरू केलेल्या वेबसाईटला चांगला प्रतिसाद मिळाला आहे। केवळ 14 दिवसांमध्ये 1,22,000 शेतकऱ्यांनी त्यावर नोंदणी केली आहे। मुंबई महानगरपालिकेनं जी दक्षिण लोअर परळ भागामध्ये पार्किंग योजनेचा घाट घातलाय। या प्रकल्पामध्ये पालिकेचे 300 कोटी रुपयांचं नुकसान होईल अशी शक्यता वर्तवली जाते। अटल सेतूवर इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम कार्यान्वित करण्यासाठी परिवहन विभागानं त्यासंबंधित चाचणी केली, मात्र ITMM हे पूर्ण क्षमतेनं वापरण्यासाठी उभारलेली यंत्रणा सक्षम नसल्याचं यातून निष्पन्न झालं। बिगर बासमती तांदळावरील निर्यात बंदी हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे। त्यामुळे किमान निर्यात मूल्य हे $490 प्रति टन या दरानं सर्व प्रकारच्या तांदळाची निर्यात आता करता येणार आहे। राज्यातील बाजार समित्यांमध्ये 1,33,062 क्विंटलची कांदा आवक झाली। यात लाल कांद्याला कमीत कमी 2,825 रुपयांपासून ते 4,750 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला। राज्यातील बाजार समितीमध्ये उडदाची आवक 10,533 क्विंटल झाली। त्याला सर्वसाधारण भाव हा 6,924 रुपये प्रति क्विंटल होता। लातूरच्या बाजार समितीमध्ये काळ्या जातीच्या उडदाची आवक ही सर्वाधिक 5,189 क्विंटल इतकी झाली। 3 आठवड्यांपूर्वी 50 लाख रुपयांच्या लाचखोरी प्रकरणी जीएसटी विभागाच्या 6 अधिकाऱ्यांना सीबीआयनं अटक केली होती। या प्रकरणी आता जीएसटी कार्यालयामध्ये सर्वत्र सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे। वैमानिक तसंच केबिन कर्मचाऱ्यांना येणाऱ्या ताणाचं मोजमाप करण्यासाठी एअर इंडियानं एक नवीन व्यवस्था निर्माण केली आहे। कर्मचाऱ्यांनी ताण आल्याची माहिती कंपनीला दिल्यानंतर त्याची तपासणी कंपनीमार्फत करण्यात येणार आहे। तसंच त्यानुसार संबंधित कर्मचाऱ्यांच्या कामाचं नियोजन देखील केलं जाणार आहे। सोन्याच्या दरामध्ये गेल्या काही दिवसांपासून तेजी दिसून येते। सोन्याचा भाव प्रतितोळा 75,000 वर गेलाय, तर चांदीचे भाव हे 89,000 स्थिर आहेत। तर यानंतर ठाणे आणि नवी मुंबईकरांसाठी आता आनंदाची बातमी। नवी मुंबई ते डोंबिवलीचा प्रवास येत्या काही महिन्यामध्ये जलद होणार आहे। ऐरोलीपासून कटई नाकापर्यंतचा हा जो प्रवास आहे तो आता अवघ्या 10 मिनिटांमध्ये करणं शक्य होणार आहे। सरकारच्या वतीनं ऐरोली कटाई उन्नत मार्गाचं काम हाती घेण्यात आलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला हा प्रकल्प नागरिकांसाठी फायदेशीर ठरणार आहे। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून हा फ्रीवे किंवा उन्नत मार्ग विकसित केला जातोय। नवी मुंबई ते डोंबिवलीचा प्रवास येत्या काही महिन्यामध्ये जलद होणार आहे। गेल्या काही वर्षांपासून मुंबई शहरामध्ये आणि उपनगरामध्ये वाहतूक कोंडीची समस्या प्रामुख्यानं भेडसावू लागली आहे। त्यामुळे शहरात चाकरमान्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे प्रशासनाकडून या महामार्गाचं काम हाती घेण्यात आलंय। केरळ सरकारनं मंकीपॉक्स रुग्णाची अधिकृतरित्या पुष्टी केली आहे। संयुक्त अरब अमिरातीतून अलीकडे परतलेल्या एका व्यक्तीला एमपॉक्स या विषाणूचा संसर्ग झाला। त्याला खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। दिल्ली सरकारनं कोरोना काळामध्ये जीव गमावलेल्या 5 जणांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 1 कोटी रुपये देणार आहे। मुख्यमंत्री आतिशी यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे। यापूर्वी दिल्ली सरकारनं कोरोना महामारीमध्ये जीव गमावलेल्या 92 जणांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची मदत केली होती। द्वारकामध्ये बसची 2 वाहनांना धडक बसली। या भीषण अपघातामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला, तर 10 जण गंभीर जखमी झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी आयपीएलच्या खेळाडूंसाठी मोठी घोषणा केली आहे। आता क्रिकेटपटूंना प्रत्येक सामन्यामध्ये तब्बल 7.5 लाख रुपये दिले जाणार आहेत। तसंच एका हंगामातील सर्व लीग सामने खेळणाऱ्या क्रिकेटपटूला प्रत्येक फ्रँचायझी मॅच फी जी आहे ती जवळपास 12,60,00,000 रुपये असणार आहे। भारत आणि बांगलादेश संघातल्या कानपूर कसोटीमध्ये दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेलाय। पहिल्या दिवशी सुद्धा पावसामुळे केवळ 35 षटकांचा खेळ झाला। दुसऱ्या दिवशी सुद्धा पावसाची रिपरिप सुरूच राहिल्यामुळे लंच ब्रेक नंतर पंचांनी दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द केला। मुंबईचा युवा क्रिकेटर मुशीर खान अपघातामध्ये गंभीर जखमी झालाय। इराणी करंडकसाठी मुशीर भाऊ आणि सरफराज आणि त्याचे वडील नौशाद खान यांच्यासह उत्तर प्रदेशाच्या आझमगढहून कानपूरच्या दिशेने प्रवास करत होता, त्यावेळेस हा अपघात घडलाय।
मुंबईची लेडी अंपायर वृंदा राठी आगामी आयसीसी वुमन्स T20 वर्ल्ड कपसाठी सज्ज झाली आहे। आयसीसीने नुकतीच वुमन वर्ल्ड कपसाठी पंचांची यादी जाहीर केली। या यादीमध्ये बीसीसीआयची महिला पंच आणि मूळची मुंबईची असलेली वृंदा राठी ही एकमेव भारतीय अंपायर आहे।